लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखे आता कुठेतरी संगमनेर मधून लढण्याची त्यांची तयारी दर्शवली किंवा तसं वक्तव्य केलंय. ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम? अरे वा, मोठ्याचं लाडकं लेकरू इथे, मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षानं नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे. तो लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस 2 ठिकाणी उभा करू शकतं, राहू शकतं. पण बालकाचा छंद तर पुरा होईल. असं की आता डॉक्टर सुजय स्वतंत्र निर्णय घ्यायला त्यांची त्यात मला वाटतं सक्षम आहे. तर मग शेवटी त्यांनी काय म्हणत विचार केला असेल माझी काही त्यांची चर्चा नाही आहे. पण मला वाटतं जो काही त्यांचा निर्णय असेल तो योग्य असला पाहिजे. संगमनेरात देखील भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की त्यांनी संगमनेरातून निवडणूक लढवावी. या संदर्भात काय कार्यकर्ते कार्यकर्ते आता काय झाले, दुर्दैवानं एक जो हुकुमशाही तालुक्यात तयार झालेला आहे आणि तालुका पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे. त्यांनी ठराविक लोकांचा विकास झालेला आहे, तालुक्याचा काय झाला. त्यामुळे लोकांची भावना अतिशय तीव्र आहे की आम्हाला इथे एक नवा चेहरा दिला पाहिजे आणि त्या भावना ज्या सभेतून व्यक्त झाल्या असं मला सांगण्यात आलं. कारण मला यायला उशीर झाला. पण लोक भावनेचा काय विचार आदर करायचा शेवटी आता हे सगळं पक्ष श्रेष्ठीच्या घरावर घालू लागतं. आपल्याला घालू श्रेष्ठी जो निर्णय करते तो करू आपण. असं म्हटलंय की हे मोठ्या घरचं लेकरू आहे, त्याचा छंद पुरवलाच पाहिजे. दोन्ही ठिकाणी उभं करा आणि नाही पक्षाने बाळासाहेब थोरातांनी म्हटलं नाही पक्षाने पुरवला तर पालकांनी त्याचा छंद पुरवावा. ते आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं ते बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाही आहे. आता आपलं सगळं घरदार म्हणजे आपण उतरवलंच आहे ना राजकारणात. तुमच्या घरातली मुलं उतरले, तुमच्या घरातल्या मुलांचा मुलींचा छंद पुरवला चालतो नाही की. तर दुसऱ्या मुलाची काय काळजी करतो ते सांगतो मी. संगमनेरमध्ये दहशतीचं राजकारण फार वेळ चालणार नाही हे मला सांगणार. सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन. नेव्हर मिस अन अपडेट.